पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये संतप्त नागरिकांचा मोर्चा। 65 वर्षांच्या वृद्धाकडून 4 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार करत हत्या। 15 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं पोलिसांचं आश्वासन। कनेक्टिंग लिंकची पुणे मुंबई लेनही थोड्याच वेळात खुली होणार। कालचा मंडप काढण्याचं काम असल्यामुळे लेन बंद होती। MSRDCची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरती सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी। माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर पाटा परिसरापर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढली। अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीच्या हालचालींना वेग। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष PMLA कोर्टामध्ये वॉरंटसाठी अर्ज। सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात। अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स। समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस। TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण। जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। राज्याचा 12वीचा निकाल 89.79%। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2% निकाल घटला। यंदाही मुलींची बाजी, तर कोकण विभाग अव्वल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।